व्हिडिओमध्ये आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आहे भावाचा उपवास आणि सकाळपासूनचं जे सगळं मी शूट केलेलं होतं ते सगळं मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे आणि आत्तापासून लॉंग व्हिडिओसाठी क्लिप घेणार आहे। चला तर पाहूयात। आता मी इथे वारुळाला जाण्यासाठी ताट तयार केलेलं आहे। आता आम्ही जाणार आहोत वारुळाला। ताटामध्ये आमच्या इकडे काय काय घेतात तर आमच्या इकडे ताटामध्ये शेंगदाणे, गव्हाचे पीठ, हळद, कुंकू, पाणी, दूधही घेतात पण अजून आणलेलं नाहीये, ते आणायचंय मला। साखर, अगरबत्ती, माचीस बॉक्स, दोरा, हरभऱ्याची डाळ आणि पंती एवढं सगळं घेऊन आम्ही आता वारुळाला जाणार आहोत। या लाह्या पण लागतात वारुळाला जाण्यासाठी आणि यावेळी काय मी घरी बनवलेल्या नव्हत्या त्यामुळे विकतच आणलेल्या आणि आहे असंच पॅकेट घेऊन जाणार होते कारण तिकडे गेलं ना वाऱ्याने सगळ्या लाह्या उडून जातात म्हणून ते आहे असं नेणार होते। इकडे दूध आणलेलं आणि कापूस वगैरे घेऊन पूर्ण ताट करून आता वारुळाला निघालेलो। आता हे वारुळ आहे आमच्या शेतामध्ये। वारुळ शेतामध्ये असल्यामुळे तिकडे भरपूर गवत आलेलं। आधी तर तिथली थोडीशी साफसफाई केली आणि त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली। पलीकडच्या बाजूला तर खूप जास्त गवत होतं त्यामुळे फेरी काय मारता येणार नव्हती म्हणून पाण्याने इथेच गोल राऊंड मारून घेतला। 2 वाळलेल्या काटक्या घेतल्या, त्यामध्ये 5 दगडी ठेवली, त्यांना हळदी कुंकू वाहिलं, दोऱ्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्या काठीला दोरा लावून घेतला। त्यानंतर त्यावरती कापूस ठेवला, लाह्या, डाळ, शेंगदाणे जे काही आणलं होतं ते सगळं तिथे वाहून घेतलं। त्यानंतर दूधही वाहून घेतलं आणि छान मस्त पूजा झाली। इकडे काही गर्दी वगैरे नव्हती, आम्ही दोघीच आलेलो होतो इकडे वारुळाला आणि इकडे देवराज तर काय माझ्या मागे मागे असतोच। आणि घरी आलो, घरी आल्यावरती इकडे दोरा गळ्यामध्ये बांधून घेतला आधी तर, कारण नंतर लक्षात राहत नाही। आमच्याकडे तर ही अशीच पूजा करतात वारुळाची। आणि त्यानंतर घरी आले, घरी आल्यावरती देवघरामध्ये हे नागनरसोबाचे जे चित्र ते दिलेले असते ते सगळे पूजून घेतले आणि ते सगळं झाल्यावरती खिचडी खाऊन घेतली आणि खिचडी खाल्ल्यावरती मग जाणार होतो शॉपिंगसाठी। आणि हे सगळं काम आवरल्यावर लक्षात आलं अरे झोका खेळायचा तर राहूनच गेला आणि मग आधी थोडासा झोका खेळलो। लहान होतो तेव्हा कितीही मोठा झोका असला तरी सुद्धा दोघी झोक्यावर उभे राहायचो आणि दोघी खेळायचो झोका। आता एकटीच बसलेली होते झोक्यावरती तरी पण भीती वाटत होती पडते की काय आणि वेगळंच वाटत होतं, तो आनंद एक वेगळाच होता। त्यानंतर म्हटलं चला आता खूप उशीर झालेला आहे त्यामुळे पटकन जाऊन येऊयात। तिकडे निघालो आणि जाताना ट्रेन तर काय दिसतेच, कुठेही गेलं, शेतात गेलं किंवा कुठे जायचं बाहेर म्हटलं तरी ट्रेन तर आम्हाला दिसतेच। आणि मग तिकडे खूप गर्दी होती त्यामुळे तिकडे काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला आणि जास्त काही नव्हतं आणलेलं। या मस्त बांगड्या मला आवडलेल्या होत्या, या 4 बांगड्यांचा सेट होता जो त्यांनी मला 70 रुपयाला दिलेला, पण त्याचे स्टोन खूप छान होते। आणि सिंपलच मेहंदीचा कोन आणि नेलपेंट आणलं होतं। नेलपेंटचा कलर नेहमीप्रमाणेच रेड कलरचा आणलेला आणि हा प्रेम दुल्हन मेहंदीचा कोन आणलेला, कारण गेल्या वेळी जेव्हा मी मेहंदीचा कोन आणलेला त्यावेळेस तो आणलेला मॅजिकचा कोन आणि तो 5 मिनिटात रंगलाही आणि एका दिवसात ती मेहंदी निघूनही गेली। त्यामुळे म्हटलं आता यावेळेला हा वेगळा कोन घेऊयात, नको तो घ्यायला। आणि पाऊस आलेला होता, हा थोडा वेळ पाऊस थांबला आणि लगेच ऊनही पडलं आणि याने तोपर्यंत इकडे सगळ्या बेडवरती साखर वगैरे सांडून ठेवलेलं होतं ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि कपड्यांच्या घड्या मारून ठेवायच्या होत्या। पाऊस आला म्हटल्यावर काय गडबडीने कपडे आतमध्ये घेतली, पण कपडे सकाळी लवकर धुतलेली होती त्यामुळे ती छान वाळलेली होती। आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जी शेगडी दाखवली होती ती शेगडी फायनली नीट करून आणलेली होती। आता म्हटलं चला याच्यावरती काहीतरी बनवूया, काय बनवायचं म्हणून पहिल्यांदा चहाच बनवायला घेतलेला होता। हे असं इकडून लाकूड लावायचं आणि त्याला बटन आहेत, फॅन आहे खाली, बटनला 1 2 3 असे खटके आहेत। 1 वर केल्यावरती स्लो, 2 वर केल्यावरती मीडियम, 3 वर केल्यावरती फास्ट असं चालतं ते आणि त्यामुळे जाळ वगैरे फुकावा लागत नाही, एवढं त्या शिकटीचा फायदा होतो, चुलीपेक्षा जरा वेगळा आहे। आणि ही अशी मेहंदी संध्याकाळची काढलेली होती। आता हा जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आणि काल तर अगदी आनंदात उत्साहात होते, पण आज काही सगळा मूडच ऑफ होऊन गेलेला होता, काहीही करता येणार नव्हतं त्यामुळे सगळा मूड ऑफ झालेला। एकटे सासूबाईंनी मस्त पुरणाचा स्वयंपाक बनवला घेतलेला आणि मेहंदी आता रंगायला लागली होती। दुसऱ्या दिवशी भावाचा उपवास सोडण्यासाठी आमच्या इकडे असे दिंडे बनवतात आणि आता मुलींना पण शिकवत होत्या हे असं बनवायचं, त्या शिकत होत्या की कसा बनवायचा दिंडा म्हणून असं बनवतात। आणि ते आता उकडलेलं नव्हतं, भात बनवून झालेला होता त्यामुळे हे आता तळूनच घेणार होतो आम्ही। त्याला छान असं तळून घेतलं आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी देवराजच्या पप्पांना पाठवलं होतं। आणि काल होता भावाचा उपवास, आज आहे सोमवार। आता सोमवार असल्यामुळे कंटिन्यू उपवास पकडलेला, उपवास काय सोडला नव्हता। काल पण खिचडी खाल्ली होती त्यामुळे आता खिचडी खाण्याचा पण कंटाळा आला होता, त्यामुळे इकडे राजगिऱ्याचे लाडू, केळीचे वेफर्स आणि हा गोड चिवडा आणला होता। त्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं। बाकीचं दिवसभराचं काहीही शूट केलं नव्हतं, डायरेक्ट संध्याकाळचं जेवण दाखवते तुम्हाला। आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। चलो बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।